आम्हाला 3 वर्षापासून विमा मिळत नाही। शासनाचं धोरण चुकीचं असल्यामुळं पहिलं गटवाईज केले, पहिलं तालुक्यावर विमा मिळत होता, गटवाईज झालं, गटवाईजचं गाववाईज झालं, गावचा शेतकरी आता झालाय। तरी आम्हाला ह्याच्यापासून 3 वर्षापासून आम्ही वंचित आहोत। आम्हाला विमा मिळालाच पाहिजे, नाहीतर ह्याच्या आम्हाला विमा नाही जर मिळाला तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि शेतकरी म्हणून सरसगट विमा सरसगट मिळाला पाहिजे हीच आमच्या शासनाला विनंती आहे। आणि शासनाचं धोरण चुकीचं होऊ नये, सर्वाला विमा मिळावा हीच आमची विनंती आहे। शेतीच्या वेळेस पाऊस झाला, पावसामुळे अतोनात नुकसान झालं आणि लेबर मिळत नसल्यामुळं सर्वच आमचं नुकसान झालं। नुकसान भरपाई देतो म्हणून शासनाने हे तर नुकसान भरपाई दिलंच नाही अजून तर, आणि नुकसान भरपाई तर दिलंच नाही आणि विमा पण नाही। याच्यामध्ये आम्ही सर्व अडचणीमध्ये आहे। शासनाने याच्यावर निर्णय चांगला ती योग्य निर्णय घ्यावा। आज लोदगा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला पाहिजे, सोयाबीन हरभऱ्याला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी इथं रस्ता रोकोचं आंदोलन केलं। लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला पाहिजे या मागणीसाठी प्रथम आज आंदोलन केलं। पीक विमा 1 रुपयानं शेतकऱ्याने 1 रुपया भरून पीक विमा द्यायचं ही फसवी घोषणा शासनाने केली आणि आज शेतकऱ्याला 1% शेतकऱ्याला पीक विमा मिळत आहे आणि बाकीच्या 99% शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही। सरसगट शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या मागणीसाठी लोदगा येथे युवा सेना शिवसेनेच्या वतीनं इथं आंदोलन करण्यात आलं।